नाश्त्याला असो किंवा जेवणासाठी असो, आज मी इथे काहीतरी पौष्टिक बनवणार होते. पण असेच मोड आलेले कडधान्य वाफवून किंवा त्याचं दुसरं काही बनवलं तरी कोणी खात नाही. त्यामुळे लपवून-छपवून का होईना, पण सगळ्यांच्या पोटात गेलं पाहिजे असा आपला नेहमीच विचार असतो. इथे माझ्याकडे मोड आलेले मूग देखील आहेत आणि मटकी देखील आहे. घरीच हे मोड आणलेले आहेत. खूप सुंदर असे याला मोड आलेत. मटकी मी नंतर वापरणार आहे. पण आजच्या जेवणामध्ये मी मोड आलेल्या मुगापासून काहीतरी बनवणार आहे. तर हे मोड आलेले मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते मी. जवळपास 1 ते 1.5 वाटी घेते. यामध्येच मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता पण असा जेवणामध्ये टाकला की तो बाजूला काढून टाकला जातो. त्यामुळे अशा पद्धतीने थोडीशी लपवाछपवी करून जेवणामध्ये आपण घालू शकतो. हे मी वाटून घेते. लागलं तर थोडंसं पाणी घालू शकता. खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे. आणि अगदी बारीक पेस्ट पण नाही आणि अगदी जाडही मी हे बनवलेलं नाही आहे. हे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. यामध्येच एक कच्चा बटाटा मी इथे घेतला आहे. त्याची साल काढून हा किसून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे उकडलेला बटाटा असेल शिल्लक तर तो तुम्ही इथे वापरू शकता. पण बऱ्याचदा त्यासाठी सेपरेट उकडावा लागतो. कच्चा घातलात तरी चालेल किंवा उकडलेला पण इथे वापरलात तरी चालेल. एक बटाटा मी इथे डायरेक्ट यामध्येच किसून घालते आहे. यामध्येच आता काही मीठ मसाले घालायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे. पाव चमचा लाल तिखट घातलं आहे कारण मिरची आपण यामध्ये वापरली आहे. पाव चमचा ओवा आणि 1 चमचा तीळ घातला आहे मी यामध्ये. पाव चमचा हिंग घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये. बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ मसाले याला चांगलं लागलं गेलं पाहिजे. आता यामध्ये पीठ घालायचं आहे. गहू पीठ यामध्ये मी वापरते आहे. सुरुवातीला 2 कप गहू पीठ घालते मी. यामध्ये आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये जेवढा ओलसरपणा आहे त्यामध्ये बसेल तेवढं गहू पीठ घालायचं आहे. त्यामुळे सुरुवातीला एकदम पीठ न घालता थोडंसं मळत मळत बघत मग यामध्ये पीठ घालायचं आहे. मला वाटत नाही अजून यामध्ये पीठ घालण्याची गरज आहे कारण हे व्यवस्थित आहे. जर हे तुम्हाला जास्ती ओलसर वाटलं तर अजून थोडं गहू पीठ घालू शकता किंवा जर हे जास्तीच कोरडं वाटलं तर थोडंसं पाणी लावून हे मळून घेऊ शकता. मला हे एकदम परफेक्ट होतं त्यामुळे यामध्ये मी अजून पीठ पण घातलं नाही आणि पाणी पण घातलं नाही. जसं मळेल तसं त्याला अजून ओलसरपणा येतो. हे पीठ मी छान असं मळून घेतलंय. छान मऊसूत असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे. याला वरून थोडंसं तेल लावायचं या गोळ्याला आणि एक 7 ते 8 मिनिटे हे थोडंसं पीठ भिजायला बाजूला ठेवायचं आहे. जर नसेल वेळ तर छान मऊसूत मळून घेऊन तुम्ही लगेचच हे बनवू शकता. पण थोडा वेळ मी ते बाजूला ठेवते 5 मिनिटे भिजायला. याचे आपल्याला पराठे बनवायचे आहेत. त्यासाठी एका बाजूला मी तवा देखील गरम व्हायला ठेवला आहे. याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि पिठामध्ये बुडवून हे मी लाटून घेते आहे. हवं त्या साईजमध्ये हवं त्या शेपमध्ये तुम्ही हे पराठे बनवू शकता. लागेल तसं आपल्याला थोडं थोडं गहू पीठ लावून घ्यायचं आहे. छोटीशी याची चपाती लाटल्यानंतर याच्यावरती मी थोडंसं तेल लावून घेते आहे. थोडंसं गहू पीठ टाकायचं आहे आणि याचा फोल्ड बनवून घ्यायचं आहे. या पद्धतीने चपाती आपण जशी बनवतो त्याच पद्धतीने. म्हणजे हे पराठे खूप जास्त वेळ जरी ठेवले तरी छान मऊ असे राहतात. त्यामुळे घडी घालून मी हे बनवलेले आहेत. आता हे मी लाटून घेते आहे. तुम्हाला त्रिकोणी हवं असेल तर त्रिकोणी शेपमध्ये देखील लाटून घेतलं तरी चालेल. इथे मी हा पराठा लाटून घेतला आहे. जास्ती मोठा नाही, छोट्या छोट्या साईजमध्येच मी हे लाटून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला तव्यावरती टाकून शेकून घ्यायचं आहे. तवा छान गरम झाला आहे. चपाती आपण ज्या पद्धतीने भाजतो तसंच हे भाजून घ्यायचं आहे. हे तव्याला चिकटू नये म्हणून साईडने मी यामध्ये थोडंसं तेल सोडून घेते आहे. आता हे पलटून घ्यायचं आहे. याला तेल, तूप, बटर काही लावून घेऊ शकता. तुपामुळे याची चव छान लागते. छान मऊसूत देखील हे पराठे राहतात. त्यामुळे याला मी तूप लावून घेते आहे. तूप लावून दोन्ही बाजूनी छान खरपूस खमंग असे हे पराठे शेकून घ्यायचे. हे लहानांना काय मोठ्यांना जरी खायला दिले तरी ओळखत नाही की यामध्ये आपण मूड आलेल्या मुगाचा वापर केलेला आहे. अप्रतिम असे हे पराठे लागतात. याच्याऐवजी तुम्ही मूड आलेल्या मटकीचा जरी वापर केला तरी चालेल. मस्त खमंग खरपूस आणि
अतिशय पौष्टिक असे हे आपले मोड आलेल्या मुगाचे पराठे तयार झालेत. तुम्ही हे मुलांना डब्यामध्ये देऊ शकता, नाश्त्याला बनवा किंवा जेवणाला बनवा. खूप छान लागतात. कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. फक्त दह्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप असेल कुठल्याही चटणीसोबत देखील खाऊ शकता. प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता. अगदी मऊसूत असे हे पराठे तयार झालेत. आवडले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.